नमस्कार मित्रांनो, मी राहुल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल राहुल रागतवान ब्लॉग्समध्ये। तर सकाळच्या वाजलेल्या 7:30 आपण निघालो घरातून। एक फक्त 15 पण नाही 10 किलोमीटर झाले असतील। आलो कल्याणमध्ये, आपण चाललो काही आपल्या शेतीच्या कामासाठी। आपल्या शेतावरती शेत जवळजवळ आपला आहे एकूण 120 ते 130 किलोमीटर लांब घरापासून, आपल्या उल्हासनगरपासून। तर भाई समोरचा व्ह्यू बघा तुम्ही। तुम्हाला आज आपण आरामात जाणार आहे, काही जास्त घाई नाही आहे। थोडं आपल्याला मध्ये एक काम आहे, एखादा एक इंजिनियरला भेटायचं आहे आपल्याला। इंजिनियरला भेटून झालं की दन मग आपण मला इथून आधी बाहेर निघूया। इंजिनियरला भेटून झालं आपलं दन मग आपण पुढे आपण आपल्या शेतावरती जाऊ। थोडी जागा मोजायची आहे आपल्याला आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी। हे जे स्पीड ब्रेकर टाकलेत ना यार, इथे खूप हे गेलेत, खूप जास्त गेले, दिसत पण नाही आहेत हे स्पीड ब्रेकर एकतर। तर फायनली आपण आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनवरती पोहोचलो, जो की आहे सांतवन नाणेघाटामध्ये। आपला जो आहे जुना नाणेघाटाचा जो मार्ग आहे तो आहे। आणि ते आता सगळ्यांनी घाण केलेली आहे, बिअरच्या बाटल्या पडलेल्या आहेत, बट बेस्ट इकडे आहे एंट्रन्स आहे आपला नाणेघाटाचा, जो की जातो नाणेघाटाला। नाणेघाट इकडे वरती आहे, टाईम लागतो ॲटलिस्ट 3 ते 4 तास लागतात इथून जायला। खारघरमध्ये पोचतो आपण इथून डायरेक्ट। खारघरमध्ये नाणेघाटाचा मार्ग आहे। इकडे बघा गाडी ठेवलेली आहे, पण रिझर्व फॉरेस्ट आहे टायगरसाठी। ओके, इथून जाऊ शकतो आपण। आणि आजूबाजूचा परिसर माझा असा काही आहे पूर्ण। आय होप सो तुम्हाला नीट दिसत असेल। आपण पुढे पण जाऊ, थोडं मी गाडीवरचा आपला कॅमेरा काढून घेतो आणि then मग आपण पुढे जाऊन चेक करू। तर आता जो तुम्ही बघता ते हा एंट्रन्स आहे नाणेघाटाचा। इसवी सन 250 पासूनचा जो रोड आहे, आता इथे बाहेर लिहिलेलं आहे। इथून वरती जातो, ते जे सगळं वरचं दिसतं ते तुम्हाला डोंगर, त्या साईडून पूर्ण भरपूर मोठा रूट आहे, तो जातो नाणेघाटाला। इथे एंट्रन्स होता आधी, आता तिकीट असेल काही माहिती नाही मला, पण ठीक आहे। आजूबाजूला तुम्ही बघा इथे बिअरच्या बाटल्या टाकल्यात। शासनाने परिसराकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि हा वन विभाग ठाण्यामध्ये येतो आणि वरती डायरेक्ट आपला पुणे लागतो। आजूबाजूचा परिसर मस्तपैकी रोड सुरू झाला आता। टर्न्स एक नंबर। एक डाऊन करायला लागला गिअर मला, की जास्त ऑफ होते। इथे पोलीसवाले असतात, आय डोंट नो आता आहेत की नाही। ओके, आज नाही आहेत, वरती असतील। बेस्ट बाय बेस्ट। बेस्ट थिंग की मी एंजॉय करतो आहे। काय मस्त सीन आहे। थोडासा जरासा मस्त एन्जॉय चालू आहे मित्रांनो। मस्त एन्जॉय
एन्जॉय जर पोलीसवाले असले तर स्लो करायला लागेल भाई. इथं ना हरिण होतं पहिले, नंतर कोणीतरी त्याची शिकार केली आहे. प्लॅस्टिकचंच हरिण होतं, दुसरं काय जास्त काय मोठं नव्हतं. हरिणच उचलून घेऊन गेला कोणतरी. क्या करेगा रे बाबा, पब्लिक भी पेड़ी है एकदम. हरिण काय घेऊन आला आयची घटकड, हरिण काय घेऊन जायची वस्तू आहे काय. मला ओव्हरटेक करायला लागलेला. स्लो डाऊन होऊन आपण दिसत नाही रे पुढचं असं सिग्नल. हो जवळपास ओव्हरटेकच्या ह्याच्यात आपण पूर्ण घाटच घेतलाय मला तर असं वाटतं आता शूटला. थोडीशी कुठं कुठं वाटतं मला पावर कमी आहे, बाकी दुसरी कुठं काय टेन्शन नाही. काय झाल्याने थोड्या दिवसात पहिलेच बनवलेला तरी पण एवढा खराब केला. वाटतं आयुष्यपत ॲडव्हेंचर घेऊन टाकायला लागेल आता एखादी. ज्या हिसाबात मी ही गाडी चालवतोय ना त्या हिसाबाने मला ॲडव्हेंचरच लागेल. बिना ॲडव्हेंचरची चालणार नाही गाडी. रापसूप मध्ये समोर बघा काय सीन आहे. बेस्ट व्ह्यू कम्स आफ्टर क्लाइंब. बऱ्यापैकी उमरातलं आहोत. आपण फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत. आय होप सो की जरा अँगल परफेक्ट आहे. पण मस्तपैकी असा सिनेरिओ आहे, फुल एन्जॉय. इकडे बघा फुल 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 मस्ती 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 मस्ती. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन रात्री. मी मराठी मी मराठी. आहे ना माझा आवाज चांगला नाही आहे, मी एवढं चांगलं गाऊ नाही शकत, पण तुम्हाला मी व्ह्यूज दाखवू शकतो चांगले चांगले. ते पण बघा, जो समोर आहे तो पॉइंट दिसतोय तुम्हाला, तिथून आहे धबधबा येतो. ओके, हा जो आता समोरचा जो सुळका बाहेर निघालाय ना, या सुळक्यावरून पाणी पडतं आणि खाली मोठा असा धबधबा तयार होता पावसाळ्यांमध्ये. ह्याच्या व्हाईट व्हाईट लाईन्स दिसतात ते तुम्हाला साईडला कड्यावरती, त्या आहेत पाण्याच्या. ओके, सो एन्जॉय.
पूर्णपणे राहुल रगतवान हा राईडचा फील घेताना महाराजांच्या पायांनी पावन झालेली खिंड इथं वरती आहे. आता कॉर्नरिंग आहे म्हणून तुम्हाला दाखवू शकत नाही मी. बाकी हे कसं आहे रे मग आकडा आई शपथ किती किती कलिंगड ठेवलं त्यांच्यासाठी. खूप जास्त कलिंगड्स होते आई शपथ. रे खड्डा आहे का मस्ती आहे का खड्डगिरी आहे राव. केवढं मोठे मोठे खड्डे गेलेत. हा कोणत्या अँगल मध्ये उभा आहे. इथं ओव्हरटेक करण्यासारखं पण सीन नाही ना भाई. ओव्हरटेक होती त्यांच्या इथं काय खड्डे आहेत का काय आहेत. बघा यार आता मी थांबत नाहीये इथे कारण की आपल्याला आधीच उशीर झाला. मला 10ला पोचायचं होतं आणि 10-12 झालेत आणि ऑलमोस्ट माझे अजून एक 20 नाही जरा जास्तच किलोमीटर बाकी आहेत. एक पकडा 30-40 किलोमीटर बाकी आहेत. ओ भाई अरे नाही थांबावं तर लागेलच यार. तुम्हाला व्ह्यू नाही दाखवला तर परत प्रॉब्लेम होईल. थांबा जरा थांबा थांबा. आपली बाईक ओके. इकडून आपण आलेलो आहे हा व्ह्यू पॉईंट. तिथून त्या पॉईंट पासून आपण आलेलो आहे. थांबा. खाली बघा हे जे लाईन्स आहेत ह्या सगळ्या पावसाच्या पाण्याच्या आहेत. समोर व्ह्यू बघतात आहे ना बाप व्ह्यू आहे तो. तिकडचा कडा तिकडे बोगदा आहे. बेस्ट भाई. इकडे काहीतरी घर पाहिजे होतं यार. मस्त मजा केली असती. बेस्ट. एक क्लिअर शॉट घ्यायचा आहे आपल्याला ओके बोगद्याचा. I hope so. Best, 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 best scene, best, best, best scene. GoProची चार्जिंग आपलं राहिली आहे फक्त 39%. खूप जास्त शूट केलं मला वाटतं मी. आपण एक्स्ट्रा बॅटरीने आपण सिंगल बॅटरीवरती काम करतो त्याच ठीक आहे. ओ भाई साहब रे ह्याला ओव्हरटेक करणं म्हणजे थोडी मुश्किल आहे. ते रोड छोटे आहेत ना. अरे हा रिसेंटला इथला सुद्धा एक इथली सुद्धा एक रील खूप चांगली व्हायरल गेली आहे बऱ्यापैकी. बघा बघता ते तुम्ही पूर्ण मस्तपैकी हिरवागार आहे. बोगद्याच्या या साईडला पूर्ण हिरवागार. बोगद्याच्या त्या साईडला पूर्णपणे सुक्क पडलेला आहे. आपण आहे ना समुद्र सपाटीपासून बऱ्याच उंचीवरती आलेलो आहोत आता. आणि जो फॉरेस्ट एरिया असल्यामुळे इथे आहे बऱ्यापैकी जे आहे पाणी स्टोअर राहिलेलं आहे. फुल मॉडिफाईड केलेली आहे. टॉप रॅक सॅडल स्टेस एक्सेट्रा एक्सेट्रा.